पथकानं शनिवारी पहाटे संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळेला अटक केली। या अटकेनंतर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत। हे दोन्ही आरोपी तब्बल 26 दिवस कुठे होते, त्यांना कुणी मदत केली, पोलिसांनी आरोपींना कशा प्रकारे जेरबंद केले, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी आणि एक्सक्लुझिव्ह माहिती देण्यासाठी आपल्यापर्यंत जी माहिती आतापर्यंत आली नाही, पडद्यामागे नेमकं काय काय घडतंय हे सगळं सांगण्यासाठी आपले प्रतिनिधी आता आपल्या सोबत असणार आहेत। या सगळ्याबद्दल अधिक तपशीलवार सगळी माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी आपल्या सोबत असणार आहेत। सुरेश जाधव आहेत बीडमधून। अगदी सुरुवातीपासून त्यांनी या सगळ्या प्रकरणाचे इत्थंभूत तपशील आपल्यापर्यंत पोहोचवलेले, प्रत्येक बितम बातमी आपल्यापर्यंत पोहोचवली आहे आणि पुण्यात जे जे काही घडतंय सीआयडीच्या अनुषंगाने जो तपास होतोय त्याबद्दल वैभव सोनवणे आपले प्रतिनिधी आपल्याला या संदर्भातली माहिती देत आहेत, महाराष्ट्रापर्यंत हे प्रकरण पोहोचवत आहेत। पण मी सुरुवात बीडपासून करणार आहे। आज मुख्य आरोपी सुदर्शन घुलेला अखेर बेड्या ठोकल्या। या आरोपींना नेमकं कसं पकडलं गेलं, बीड पोलिसांनी त्यांना हे पकडलं गेलेलं आहे। 26 दिवस हे गुंगारा देत होते, लपून छपून होते। या सगळ्यांना बेड्या ठोकण्यात कसं यश आलं, कसं त्यांच्यापर्यंत पोलीस पोहोचले? विलास, जर आपण बघितलं तर या संपूर्ण प्रकरणाच्या अनुषंगाने सुदर्शन घुले हा प्रमुख जो आरोपी आहे हा गेल्या 26 दिवसापासून पोलिसांना गुंगारा देत होता। यामध्ये अनेक ठिकाणी त्यांनी त्याचं लोकेशन देखील बदललेलं आहे आणि रात्री जी पोलिसांना माहिती मिळाली होती त्यामध्ये महत्त्वाचा जो धागा होता तो जे वायबसे नावाचे डॉक्टर आहे संभाजी वायबसे यांची चौकशी करत असताना सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे यांच्या संदर्भातलं लोकेशन पोलिसांना मिळालं आणि ते लोकेशन पुण्यामध्ये होतं, बालेवाडी पुणे या ठिकाणी ते असल्या कारणानं पोलीस त्या ठिकाणी पोहोचले आणि पहाटे जवळपास 2 ते 2:30च्या दरम्यान त्यांना ताब्यात घेतलेलं आणि तिथून परत बीडमध्ये आणलं। पण एकूण जर आपण हा सगळा घटनाक्रम बघितला तर ज्यावेळेस 9 तारखेला संतोष देशमुख यांची हत्या झाली, हत्या झाल्यानंतर त्यांना केज तालुक्यातील एका रस्त्यावरती टाकून दिलं आणि तिथून जी गाडी आहे स्कॉर्पिओ गाडी ती वाशी या ठिकाणी पकडली गेली। त्या गाडीमध्ये 2 मोबाईल सापडले होते, त्यापैकी एक सुदर्शन घुले याचा मोबाईल होता। यात विशाल विलास आणखी एक महत्त्वाची गोष्ट आहे, जो सुदर्शन घुले आहे हा गुन्हे अगोदर त्याच्यावरती 10 गुन्हे आहेत, गंभीर प्रकारचे गुन्हे आहेत आणि सराईत गुन्हेगार असल्या कारणानं मोबाईल सुद्धा त्याने सोबत घेऊन गेला नाही आणि त्यामुळे या सगळ्या प्रक्रियेमध्ये पोलिसांना तपासत असताना अनेक अडचणी आल्या। ज्यांच्याकडे मोबाईल होते त्या एआयचा देखील वापर केला गेला होता, मात्र यामध्ये तो कुठेही आढळून आला नाही। मात्र ज्यावेळेस संभाजी वायबसे या डॉक्टरला चौकशीसाठी बोलवलं आणि त्याच्याकडून जी पूर्ण माहिती मिळाली त्यानंतर रात्री उशिरा ज्या 9 टीम कार्यरत होत्या त्यातल्या एका टीमनं पुण्यामध्ये जाऊन बालेवाडी परिसरामध्ये सुदर्शन घुले आणि जे सुधीर सांगळे आहेत यांना ताब्यात घेतलं आणि ताब्यात घेऊन बीड न्यायालयामध्ये हजर केलं। त्यानंतर त्यांना 15 दिवसाची जी पोलीस कोठडी आहे ती ठोठावण्यात आलेली। मात्र एकूण या संपूर्ण प्रकरणामध्ये जर बघितलं तर मास्टर माइंड म्हणून सुदर्शन घुले याच्याच नावाची चर्चा होते। निश्चित, खरं तर याच्यातलं जे आणखीन एक कडी जोडली गेलेली आहे, जे नाव आज समोर आलं ते म्हणजे डॉक्टर वायबसे। कोण आहे हा डॉक्टर वायबसे, त्याचा काय रोल आहे, मला तुमच्याकडून जाणून घ्यायचं आहे। पण त्याआधी मला पुण्यात जायचं आहे आणि आपले प्रतिनिधी आता वैभव सोनवणे आपल्या सोबत आहेत। वैभव, सीआयडी तपास करत होतं, पण सीआयडीच्या हाताला हे मुख्य आरोपी लागले नाहीत। ती कामगिरी बजावली ती बीड पोलिसांनी, बीड पोलिसांच्या विशेष पथकाने। पण मुद्दा उपस्थित आज हा केला जातोय की या बीडच्या सगळ्या हत्या प्रकरणाचं पुणे कनेक्शन नेमकं काय? हे सगळे आरोपी पुण्यात का आढळून येत आहेत? पहिल्यांदा वाल्मिक कराडचं आत्मसमर्पण असेल आणि शरणागती आणि त्याच्यानंतर आता या सगळ्या आरोपींना अटक, काय नेमकं समोर येत आहे? विलास, पुणे हे त्या दृष्टीने लॉजिस्टिकली बीडसाठी अत्यंत सोयीचं असं ठिकाण आहे जिथून तुम्हाला कुठल्याही बाजूला जाता येतं। दक्षिणेलाही जाता येतं, मुंबईच्या दिशेलाही जाता येतं, सोलापूर महामार्गालाही जाता येतं, यास मुंबईकडेही जाता येतं, यास आणि अगदी मुंबईतनं गुजरातकडेही जाता येतं। त्यामुळे पुणे हे तसं हा गुन्हा करणाऱ्या आरोपींसाठी अत्यंत लॉजिस्टिकली महत्त्वाचं किंवा सेंट्रल लोकेशन असल्यामुळे या सगळ्यांची लोकेशन्स जी आहेत ती हत्या केल्यानंतरच्या काळामध्ये पुण्यामध्ये दिसून आलेली आहेत। एक महत्त्वाची नोंद जी घ्यावी लागेल ती सुदर्शन घुले आणि हा सांगळे जो आहे यांनी हत्या केल्यानंतर त्यांच्या गावातला एक मुलगा जो आहे तो मुलगा भिवंडीमध्ये एका बारमध्ये काम करतोय।
त्याच्याशी संपर्क केलेला होता आणि त्याला तिथे हे भेटायला गेलेले होते. या मुलाला त्यांनी सगळ्या हत्येच्या बाबतीमध्ये कल्पना दिली नाही, मात्र शेल्टर मागितलं त्याच्याकडे, इथं राहायची काही सोय होऊ शकेल का याबाबत त्याच्याकडे चाचपणी केल्यानंतर त्या मुलाच्या असं लक्षात आलं की आपल्या गावाकडे काहीतरी घडतंय आणि हे त्याच्याशी संबंधित असण्याच्या शक्यतेत असल्यामुळे त्यानं यांना फार थारा दिला नाही. त्यानंतर हे सगळे आरोपी जे आहेत, मूळ आरोपी हे डॉक्टर वायबसे जे आहेत त्यांच्या संपर्कामध्ये आले. वायबसे हे तिथलं त्या परळी केज परिसरामधलं अत्यंत नावाजलेलं प्रस्थ आहे. वेगवेगळे व्यवसाय ते डॉक्टरीची प्रॅक्टिस ते करतात, मात्र त्याबरोबर ते मुकादम सुद्धा आहेत. त्यानंतर या सगळ्या प्रक्रियेमध्ये त्यांच्या मिसेस वकील आहेत. एकूण त्यांचे जे व्यवसाय आहेत वेगळे त्या जमीन खरेदी विक्रीचे व्यवहार ते करतात, प्लॉटिंगचे, आणि त्या सगळ्याच्या अनुषंगाने त्यांची या सगळ्या आरोपींबरोबर ओळख होती. एक लॉजिस्टिक सपोर्ट जो त्यांना हवा असतो तो या आरोपींकडून त्यांना यापूर्वी तिथे मिळालेला होता. त्याच्यामुळे या हत्येनंतर जेव्हा भिवंडीला यांना राहायला जागा मिळाली नाही तेव्हा हे दोन्ही मूळ आरोपी जे आहेत ते वायबसेंच्या संपर्कामध्ये गेले आणि तिथून त्यांना काही आर्थिक मदत जी आहे ती मिळालेली होती. गमतीचा भाग असा आहे, या सगळ्या प्रक्रियेमध्ये आतापर्यंत सीआयडी न तपास केल्यानंतर त्यांना काहीच यश मिळालं नाही असं तू म्हटलास विलास, आणि बीड पोलिसांनीच शेवटी आरोपी आणले किंवा त्यांनीच पिकअप केले आरोपी पुण्यातून. याचं मूळ कारण असं आहे की सीआयडीचे अधिकारी सुद्धा हेच सांगत होते की वॉन्टेड क्रिमिनल्स पकडणं हे सीआयडीचं काम नाहीये. सीआयडी ही डिटेक्शन ब्रांच आहे. एखादा गुन्हा जो असतो त्या गुन्ह्याच्या अनुषंगानं तपास करायची जेव्हा वेळ येते तेव्हा सीआयडी काम करते आणि त्यात लॉजिस्टिकचा सपोर्ट असतो तो लोकल पोलिसच देत असतात. बरोबर, पण मुद्दा हा उपस्थित केला जातोय, आरोप केला जातोय. बसवतील त्यांनी आज राजकीय नेत्यांनी आरोप असे केले की पुण्यामध्ये यांना लॉजिस्टिक सपोर्ट किंवा बाकीचा सगळा सपोर्ट पॉलिटिकली यांना सगळं लपवलं गेलं होतं का, त्याचा काही अँगल समोर आलेला आहे का, कुणीतरी यांना इथं सांभाळत होतं, सेफ करत होतं, अशा प्रकारचा आरोप करण्यात आलेला आहे. त्यात काही तथ्य सापडलंय का? असे आरोप केले जाऊ शकतील किंवा त्यात तथ्य असूही शकेल. रेकॉर्डवर अशी कुठलीही गोष्ट आतापर्यंत आलेली नाही की यांना कुणी एकानं स्पेसिफिक शेल्टर दिलंय किंवा त्याच्यामध्ये कुणी मोठा इथला स्थानिक नेता आहे अशी कुठलीही माहिती जी आहे ती अजूनपर्यंत समोर आलेली नाहीये. काही ठिकाणाहून मदत होऊ शकत असेल त्यांना किंवा केली जात असेल, मात्र रेकॉर्डवरती तपासामध्ये या गोष्टी समोर आलेल्या नाहीयेत. हे सगळं प्रकरण जे आहे ते वाल्मिक कराड याच्या अटकेनंतर हे तिघजण जे वॉन्टेड होते त्यांच्या लोकेशनवरती आढळून होतं. जे टेक्निकल सर्व्हेलन्सचं काम सीआयडी करत होती, मात्र प्रत्यक्षात जे लोकल रिसोर्सेस असतात किंवा स्थानिक बातमीदार जे असतात ते तिथल्याच पोलिसांचे असतात. त्यामुळे सीआयडीकडून बीड पोलिसांमधले एलसीबी मधले काही अधिकारी कर्मचारी जे आहेत ते मागण्यात आलेले होते. त्याची ऑर्डर 2 दिवसापूर्वी झाली. त्यापूर्वी अनऑफिशियली नवीन एसपी आल्यानंतर काही बीडचे पोलीस जे आहेत ते सीआयडी बरोबर काम करतच होते. आदेशाची वाट न पाहता ते काम सुरू करा असं त्यांना सांगण्यात आलेलं होतं. त्यानुसार हे काम सुरू झालेलं होतं आणि त्या ट्रॅकमध्ये डॉक्टर संभाजी वायबसे जे आहेत ते आले. त्यांना पिकअप केल्यानंतर पुढच्या 1-2 तासामध्येच या आरोपींचं पुण्यातलं लोकेशन जे आहे ते मिळून आले. याचं कारण वायबसेंना त्याची पूर्ण कल्पना होती. मी येतो त्या मुद्द्याकडे येतो. मला खरं तर बीडला जायचंय त्याच्यासाठी, आणि सुरेश यांना विचारायचं आहे की बीड मधलं हे जे वायबसे कनेक्शन आहे, डॉक्टर वायबसे डॉक्टर असलेला माणूस मुकादम असतो आणि जी त्याच्याबद्दलची सगळी माहिती आली आहे, या आरोपींचं त्यांच्याशी नेमकं कनेक्शन काय आहे? कोण आहे हा वायबसे? डॉक्टर वायबसे जे आहेत ते सुरुवातीला BHMS असल्यानं केज आणि धारूर या परिसरामध्ये प्रॅक्टिस करत होते. मात्र त्यांनी ही प्रॅक्टिस गेल्या 3 ते 4 वर्षापासून सोडून दिलेली आहे आणि ते मुक्कादमीचा व्यवसाय करतात. त्यांचं केज तालुक्यातील कासारी गाव नावाचं एक छोटंसं गाव आहे आणि त्या गावामध्ये त्यांची शेतजमीन सुद्धा आहे. त्या शेतजमिनीच्या संदर्भात भाऊकीचा वाद सुद्धा सुरुवातीपासून होता आणि त्या संदर्भात अनेक त्यांच्यावरती गुन्हा देखील दाखल झालेला होता. मात्र ज्यावेळेस मुकादमीचा व्यवसाय सुरू केला आणि ऊसतोड मजुरांना ज्यावेळेस कारखान्यापर्यंत घेऊन जाणं, एखाद्या ऊसतोड मजुरांच्या संदर्भातले जे पैसे आहेत ते पैसे वसूल करायचे असतील तर त्या दृष्टिकोनातनं सुदर्शन घुले आणि वायबसे यांची ओळख झाली. आणि त्यानंतर जे वायबसेंचे जेवढे काही डॉक्टर वायबसेंचा जसं की आता वैभवनी सांगितलं की जमीन खरेदी विक्रीचा व्यवसाय असेल, त्याचबरोबर इतर जे काही व्यवसाय चालू होते या व्यवसायामध्ये प्रोटेक्शन देण्याच्या दृष्टिकोनातनं, त्याचबरोबर कुठं जर अडचणीचा विषय आला तर त्यावेळी सुदर्शन घुले त्यांना सहकार्य करायचा आणि सुदर्शन घुले ज्यावेळेस अडचणीत यायचा त्यावेळेस वायबसे सहकार्य करायची अशा
अशा पद्धतीचं त्यांचं बॉन्डिंग झालेलं होतं. आणि त्यानंतर आता हा जो खुनाचा गुन्हा घडला, त्या खुनाचा गुन्हा घडल्यानंतर मात्र ज्यावेळेस हे फरार झालेले होते, फरार झाल्यानंतर यांना ज्या बाकीच्या टेक्निकली गोष्टी होत्या, त्याचबरोबर आर्थिक सहाय्य, या सगळ्या गोष्टी या वायबसे कडून होत असल्याची जी काही माहिती आहे ती माहिती सूत्रांकडून मिळते. विशेष म्हणजे आपण जर यात बघितलं तर वायबसे हे त्यांच्या मिसेस सुद्धा सरकारी वकील आहेत. धारूर आणि केज या ठिकाणी त्यांनी प्रॅक्टिस करत आहेत सरकारी वकील म्हणून. आणि याचं खूप मोठं जे काय केजमध्ये स्वतःचा बंगला सुद्धा आहे, त्याचबरोबर खाजगी सावकारकीचा जो व्यवसाय आहे, अशा अनुषंगाने देखील जर केज परिसरात जर आपण चर्चा केली तर अशा सगळ्या ज्या काही त्यांच्या आतापर्यंतचे जे कामकाज आहे त्या संदर्भातल्या चर्चा ऐकायला मिळतील. मात्र एकंदरीत एवढा गंभीर गुन्हा घडल्यानंतर सुद्धा एक सुशिक्षित असलेला डॉक्टर आणि अशा पद्धतीचे जे क्रिमिनल माइंडचे जे काही आरोपी आहेत त्यांना सहकार्य करत असताना साहजिकच त्यांची आणि वायबसेयाची आणि सुदर्शन घुले यांची किती बॉन्डिंग असू शकते हे यातून समोर येऊ शकतं. का तो सुशिक्षित असताना, BAMS असताना अशा पद्धतीने या सगळ्या जे आरोपी आहेत त्यांना सहकार्य करणं, त्यांना बाकीच्या सगळ्या इनपुट्स देणं, हे कुठेतरी विशाल यामधून या दोघांमधले जो संबंध आहे तो देखील दाखवते. बरं, ठीक आहे. मला अजून एक मुद्दा खरं तर वैभवकडून जाणून घ्यायचा. वैभव, 31 तारखेला म्हणजे जेव्हा वाल्मीकरांनी सरेंडर केल्याच्या पासून आतापर्यंत चौकशी झाली, कोर्टाच्या समोर झालं, 14 दिवसांची कोठडी मिळाली. CIDच्या हाती आतापर्यंत काय लागले? कारण तपास जेव्हा होणार होता तेव्हा तपास याही गोष्टीचा होणार होता की खंडणीच्या केसमध्ये अटक जरी झालेली असली तरी या खुनाच्या प्रकरणामधला जो संबंध आहे त्याचं लिंकेज शोधण्याचा प्रयत्न केला जाणार होता. मोबाईलमध्ये काहीतरी सापडलंय, खूप कॉल केले, 16 कॉल केले एका व्यक्तीला असं सांगण्यात आलेलं होतं. ती लिंकेज काही सापडली आहे का? विलास, याबाबत CIDचे अधिकारी अजून तुर्तास कुठलीही माहिती देत नाही. याचं कारण बऱ्यापैकी कॉन्टेक्स्ट जो आहे तो रिमांड रिपोर्टमध्ये यानंतरच्या तारखांमध्ये येईल. आता मुळातच पहिल्यांदाच PCR जो आहे तो थेट 15 दिवसांचा दिल्यामुळं पुन्हा तपास जो आहे तो नव्यानं तपासाची प्रगती ही काही न्यायालयामध्ये येणार नाही किंवा रिमांडची माहिती जी आहे ती न्यायालयामध्ये दिली जाणार नाही. त्यामुळे आता जो सगळ्यात मोठी टास्क होती त्यांच्यासमोर, वाल्मिक कराड याचा संतोष देशमुख याच्या खुनाशी थेट संबंध आहे की नाही, त्याच्यामध्ये थेट सहभाग आहे की नाही, जे कॉन्स्पिरसीचं कलम आहे BNS नुसार त्याच्यामध्ये तो फिट बसतो की नाही, या सगळ्या गोष्टींचा तपास CIDला करायचा होता. त्यासाठी हे 3 आरोपी जे वॉन्टेड होते हे मिळणं गरजेचं होतं. याचं कारण जी रिव्हर्स इन्फॉर्मेशन या आरोपींच्या तपासातून समोर येईल त्याच्यामध्ये ते नेमके कुणाशी बोलत होते, काय बोलत होते, कशासाठी बोलत होते, या सगळ्याच्या बाबतीतले पुरावे जे आहेत ते CIDला गोळा करता येतील. अजूनही तुर्तास वाल्मिक कराड याचा संतोष देशमुख याच्या खुनामधला थेट संबंध जो आहे त्या संदर्भात CIDच्या तपासामध्ये कुठलीही गोष्ट जी आहे ती समोर आलेली नाही, अशी आपल्याला माहिती जी आहे ती सूत्रांकडून मिळते. अधिकृत माहिती किंवा पुराव्यासह ज्याला जो CIDचा मूळ पार्ट असतो, पूर्ण सगळी माहिती जी आहे ती आणि पुरावे एकत्रित गोळा करून मग त्याची प्लेसमेंट जी आहे ती, त्याचा प्लॉट जो आहे तो न्यायालयासमोर दिला जातो. तसा लीड जो आहे तो जरी त्यांच्याकडे असला तरी त्या संदर्भातले पुरावे काही तांत्रिक विश्लेषणातून येणार आहे, जसं तू फोन कॉल सांगितले, त्याचा आधार जो आहे तो CIDला घेता येईल. मात्र त्यासाठी या आरोपींपैकी कुणीतरी एकानं ही गोष्ट मान्य करावी लागेल की वाल्मिक कराडचा या खुनामध्ये सहभाग होता. जेव्हा या आरोपींकडून ती इन्फॉर्मेशन येईल, त्या अनुषंगानं पुरावे उपलब्ध होतील, त्यानुसार वाल्मिक कराड याची या खुनाच्या गुन्ह्यातली एस्टॅब्लिशमेंट जी आहे ती दिसून येईल किंवा त्याचा सहभाग दिसून येईल. एक महत्वाची गोष्ट आहे, जर वाल्मिक कराड याचा खुनाच्या गुन्ह्याशी संबंध दिसून आला, तो रेकॉर्डवरती आला, तर त्या पुढची कारवाई ही तातडीनं CIDला सुरू करावी लागेल, ज्याची घोषणा खुद्द मुख्यमंत्र्यांनी सभागृहामध्ये केलेली होती. ते म्हणजे मकोकाची कारवाई जी आहे ती करावी लागेल. मला त्याच्याबद्दलच विचारायचं आहे. वैभव, मी येतो तुमच्याकडे, कारण आज हा मुद्दा संघटित गुन्हेगारीच्या संदर्भातला कोर्टात सुद्धा उपस्थित केला गेला होता. सुरेश, जेव्हा सरकारी वकील होते ते सातत्याने ही बाब सांगत होते, संघटित गुन्हेगारी आहे ही. याचा अर्थ संघटित गुन्हेगारीच्या संदर्भातला मकोका लावण्याच्या संदर्भातली तयारी सुरू झाली आहे का? त्याचे संकेत आज मिळाले का न्यायालयातल्या सगळ्या सुनावणीच्या दरम्यान?
सरकारी वकिलांनी ज्या गोष्टी आज मान्य न्यायालयाच्या समोर आणून दिलेल्या होत्या त्यामध्ये महत्त्वाची गोष्ट होती की आरोपींनी हा गुन्हा केल्यानंतर त्यांना याचा पश्चाताप सुद्धा झाला नाही आणि जे तपासी अधिकारी CID आहेत त्यांनी एक निरीक्षण नोंदवलेलं होतं आणि ते मान्य न्यायालयाच्या समोर केलं की हा गुन्हा केल्यानंतर तो गुन्हा एन्जॉय केला गेला आणि यामुळं बीड जिल्ह्यामध्ये जे उद्योगधंदे आहेत ते उद्योगधंदे येत नाहीत आणि इथलं जे सामाजिक स्वास्थ्य आहे ते भीतीदायक वातावरण बनलेलं आहे. ते नव्यानं उद्योग येत नाहीत, कंपनीला खंडणी मागणं या प्रकारावरती ट्रेस दिला गेला आणि त्यामुळं आणि ही एकत्रित संघटित गुन्हेगारी आहे. यात कोण कोण सहभागी आहे हे देखील शोधायचं आहे. म्हणून आम्हाला 15 दिवसाचा PCR पाहिजे अशा पद्धतीने मागणी केली होती आणि ती मान्य न्यायालयाने मान्य केली. म्हणजे न्यायालयाने जे 3 निरीक्षणं यामध्ये सर्वात महत्त्वाची नोंदवली होती ती जिल्ह्यामध्ये उद्योग येत नाहीत याला कारणीभूत अशा पद्धतीची गुंडगिरी आहे आणि ही गुंडगिरी ही संघटित गुन्हेगारी पद्धतीने केली जाते. ह्या ज्या काही 2 गोष्टी इथे इंडिकेट केल्या जाते. त्याचबरोबर आणखी एक मुद्दा सांगितलेला होता जो सरकारी वकिलांनी मांडलेला होता की या संपूर्ण प्रकरणामध्ये 26 दिवस हे जे आरोपी फरार होते ते यांना कुणी कुणी आश्रय दिला होता, कोणत्या कोणत्या ठिकाणी आश्रय दिला होता आणि कोण यांना पाठबळ देत होतं. आणि दुसरा महत्त्वाचा आणखी मुद्दा हे करत असताना एखाद्या राजकीय पाठिंब्याशिवाय एवढं क्रूर हत्या होऊ शकत नाही असा देखील सरकारी वकिलांनी एक युक्तिवाद मांडलेला होता. आणि त्यानंतर जी 15 दिवसाची कोठडी आहे ती 15 दिवसाची कोठडी दिली. मात्र या संपूर्ण युक्तिवादामध्ये जो महत्त्वाचा मुद्दा होता की ही संघटित गुन्हेगारी आहे आणि ही संघटित गुन्हेगारीमुळे जिल्ह्याच्या सामाजिक त्याचबरोबर विकासाच्या दृष्टिकोनातून कुठले कुठले दुष्परिणाम होत आहेत हे देखील मान्य न्यायालयाच्या समोर आणून दिलेलं होतं. त्यामुळं साहजिकच जो एकत्रित संघटित गुन्हेगारीच्या संदर्भात जो मकोका लावला जातो त्या अनुषंगाने न्यायालय देखील आता विचार करत आहे. कारण का तर पहिलीच जी जो युक्तिवाद झाला त्या युक्तिवादामध्ये जर हा विषय येत असेल तर साहजिकच संपूर्ण हा जो काही प्रकरणाचा तपास होणार आहे CID तपास करते त्याचबरोबर SIT तपास करते. या तपासामधून हा संघटित गुन्हेगारीच्या अनुषंगाने मोक्का लावू शकतो आणि पायबंद देखील घातला जाऊ शकतो. पण सुरेश आणखीन एक मुद्दा आपण या हत्ये प्रकरणाच्या संदर्भात बोलतोय त्याचवेळी आणखीन एक गुन्हा आहे ज्या गुन्ह्यामध्ये वाल्मिक कराडला अटक आहे आणि त्या अनुषंगाने तोही तपास सुरू आहे. दुसऱ्या बाजूला खंडणीच्या संदर्भातला आता 31 तारखेपासून ते आजपर्यंत म्हणजे या सगळ्या काळामध्ये 4 तारीख आहेत तर या सगळ्या काळामध्ये काय काय तपास झालेला आहे, काय काय चौकशीतून समोर आलेला आहे वाल्मिक कराडच्या, काय लिंकेज सापडलेत का? वाल्मिक कराड यांना ज्यावेळेस खंडणीच्या प्रकरणामध्ये पुण्यामधून सरेंडर झाले त्यानंतर मान्य न्यायालयामध्ये केस या ठिकाणी त्यांना हजर करत असताना आरोपीच्या वकिलांनी काही युक्तिवाद केले होते आणि सरकारी वकिलांनी काही युक्तिवाद केले होते. तर सरकारी वकिलांनी युक्तिवाद करत असताना खंडणीचा जो मुद्दा आहे त्या खंडणीच्या मुद्द्याला ट्रेस करत असताना या खंडणीच्या प्रकरणातून पुढचा जो काही मोठा क्राईम झालेला आहे तो कुठला आहे तर हत्येचा क्राईम आहे. त्यामुळं या एकूण खंडणीच्या प्रकरणामध्ये आणि आणखी दुसरा विलास महत्वाचा यामध्ये खंडणी प्रकरणामधले जे 2 आरोपी आहेत यामध्ये सुदर्शन घुले आणि विष्णू चाटे हे 2 आरोपी हत्येच्या प्रकरणात देखील त्यामध्ये इन्व्हॉल्व आहेत. त्यामुळे या 3ही प्रकरणाचं काही लिंकेज आहे का आणि ते शोधण्यासाठी वाल्मिक कराड यांना 14 दिवसाची पोलीस कोठडी हवी होती अशी मागणी केल्यानंतर ती मागणी देखील मान्य केली गेली. बरोबर. आता या तिघांना कदाचित समोरासमोर बसवलं जाऊ शकतं, CID कडून त्याचा तपास केला जाऊ शकतो आणि त्याच्याबद्दलचे जे तपशील आहेत ते लिंकेजेस आहेत ते सुद्धा समोर येतात का पाहणं महत्त्वाचं आहे. पण तुम्ही सोबत राहा. मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्येच्या निषेधार्थ परभणीत मूक मोर्चा काढण्यात आला. या मोर्चातून अप्रत्यक्षपणे धनंजय मुंडेंना लक्ष्य करण्यात आलं. विशेष म्हणजे केवळ मनोज जरांगे पाटील किंवा विरोधक नाही तर भाजपचे आमदार सुरेश धस यांनी मोर्चात सहभाग घेत मुंडेंसह अजित पवारांवर जोरदार टीकास्त्र डागलं. त्यामुळे आपल्या मित्रपक्षाला लक्ष्य करण्यामागची धस आणि त्यांचा पक्ष असलेल्या भाजपची नेमकी रणनीती काय हा सवाल उभ्या महाराष्ट्राला पडलाय. मनोज जरांगेंच्या नेतृत्वातील मूक मोर्चात सहभागी झालेल्या सुरेश धस यांचा हा हल्लाबोल. भाजपचे आमदार असलेले सुरेश धस महायुतीत आहेत पण मागील काही दिवसापासून सुरेश धस महायुतीचा घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादीला आणि मंत्री धनंजय मुंडेंवर घणाघात करतायत. शनिवारी परभणीत पार पडलेल्या मूक मोर्चानंतरच्या सभेत धसानी मुंडेंवरून अजित पवारांवर हल्ला चढवला. अजित दादा क्या हुआ तेरा वादा, अजित दादा तेरा वादा क्या हुआ रे, काय को इसको अंदर लिया, ये अंदर लेने का जैसा नहीं है. संगीत दिघोळे पासून त्यांचा संतोष देशमुखापर्यंत
हत्याचे बेरेज केले तर अजय दादा जरा हिशोब करा. यावेळी सुरेश धस यांनी धनंजय मुंडेंवर थेटपणे हल्ला चढवला. विरोधकही बोलणार नाहीत एवढ्या तिखट आणि टोकदार शब्दात धसांनी मुंडेंवर टीकास्त्र डागलं. यांना मौका लागला पाहिजे. मौका म्हणजे माहिती आहे ना, म को लागला पाहिजे. एकदा अंदर गया ना, पोलिसांनी मोकामध्ये घातला ना, 5-4 वर्ष नमस्ते लंडन. पुन्हा हे माघारी येत नाहीत. आणि हा जो आका आहे ना, आका तर गेलाच पाहिजे. पण जर का आकाच्या आकाने काही यंटोबंडो केला असेल तर आकाचा आका सुद्धा नंबर लागू शकतो. 100 चुवे खाके बिल्ली हाच को चली म्हणतात ना, तसा काहीसा प्रकार काल परवा हे आकाचे आका आले, म्हणले जे जे दोषी असतील त्यांना फाशी द्या. पण आधी नीट वागायचं कोणी सांगायचं होतं. ज्या पद्धतीनं सुरेश धस आपल्या मित्रपक्षाच्या नेत्यांवर टीका करतायत, जी भाषा आणि जे शब्द वापरतायत, तेवढी जहरी टीका सध्या विरोधकही करत नाही. त्यामुळे आता विरोधकांनी धसांच्या या अवतारामागे फडणवीसांचाच हात असल्याचं सांगायला सुरुवात केली आहे. खऱ्या गुन्हेगारांपर्यंत पोचायचं असेल तर मला असं वाटतं की बीडमध्ये आता सुरेश धस पुरेसे आहेत. सुरेश धस यांना देवेंद्र फडणवीसांचा आशीर्वाद आहे. धस साहेब आमचे जे काय बोलतायत ते फडणवीसांच्या आशीर्वादाशिवाय बोलणार नाहीत. पण जे काही त्यांचं चाललेलं आहे याचा अर्थ असा आहे की देवेंद्र फडणवीस गृहमंत्री यांना सुद्धा बीडमधला हा दहशतवाद बंदुकीचं राज्य मोडून काढायचं आहे. मस्साजोग प्रकरणात वाल्मिक कराडवर झालेली कारवाई, त्यानंतर ज्या पद्धतीनं धनंजय मुंडेंच्या अडचणी वाढल्या, त्यात सुरेश धस यांनी मुख्य भूमिका निभावली. त्यामुळे मुंडे विरोधक किंवा जरांगेंमुळे नाही तर भाजपच्या सुरेश धसांमुळे ते जास्त अडचणीत आल्याचं दिसतंय. आता तर धसांनी अजितदादांना सुद्धा लक्ष केल्यानं धस आणि भाजपच्या मनात नेमकं आहे तरी काय? धनंजय मुंडे किंवा अजित पवार यांना डॅमेज करायचं की मनोज जरांगेंचं महत्त्व पुन्हा वाढू द्यायचं नाही, असे अनेक सवाल या निमित्तानं उपस्थित केले जात आहेत. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. आपल्यासोबत वैभव सोनवणे आपले प्रतिनिधी आहेत. पुन्हा त्यांच्याकडे जाऊया. वैभव, हे पॉलिटिकल जे सध्या वेगवेगळा सिनारिओ आपल्याला दिसतोय, या सगळ्याचा नेमका राजकीय अर्थ काय काढायचा? मित्रपक्ष असलेलाच एक आमदार त्या मित्रपक्षाच्या नेत्यांवरती अशा प्रकारची टीका करतो, ही स्ट्रॅटेजी आहे की उत्स्फूर्तपणा आहे? विलास, उत्स्फूर्तपणा अजिबात म्हणता येणार नाही. या सगळ्या एकूण प्लॅटफॉर्मवरचे किंवा या सगळ्या डायसवरचे जेवढे कलाकार आहेत यातलं उत्स्फूर्त वागणारं कुणी नाही. हे अत्यंत निष्णात खेळाडू आहेत सगळे. ज्या पद्धतीनं हा प्लॉट रचला गेलाय किंवा हा प्लॉट पिकअप झालाय, हे प्रकरण जे आहे ते उचललं गेलं आणि धनंजय मुंडेंच्या अडचणी वाढल्या. यातून एक गोष्ट लक्षात येते, या धनंजय मुंडे किंवा वाल्मिक कराड यांच्यावरती कारवाई करण्याच्या पूर्वी अजित पवार, धनंजय मुंडे हे फडणवीसांकडे गेलेले होते. त्यांच्यात चर्चा झालेल्या होत्या. यावरून कारवाई करण्याला अजित पवार यांचा कन्सेंट होता. कारण त्यांच्या गोटातून कधीच मुंडेंच्या बाजूने कुठली भूमिका मांडणारी कुठली बाब जी आहे ती समोर आली नाही. 1-2 वेळा अमोल मिटकरी बोलले, तेवढा एक अपवाद जर सोडला तर पक्षानं कुठली पाठराखण धनंजय मुंडेंची या बाबतीमध्ये केलेली दिसली नाही, जाहीररित्या, अधिकृत किंवा मोठ्या नेत्यानं. हे सगळं एकीकडे होत असताना तू जो प्रश्न विचारलास की सुरेश धस इतके आक्रमक का झाले, आणि हा एक लक्षात घ्यावा लागेल, आत्ताचा हा संघर्ष जो आहे बीडमधला, हा केवळ जातीय संघर्ष नाही तर हा सत्तेचा संघर्ष सुद्धा आहे, राजकीय संघर्ष सुद्धा आहे. याचं कारण बीडमधला. बरोबर आहे. माझा वेळ संपलाय आपला, पण याचं विश्लेषण आपण करत राहू. तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. सुरेश सुद्धा आपल्यासोबत बीडवरून जोडले गेले होते. सुरेश, तुमचे सुद्धा धन्यवाद. एक छोटासा ब्रेक आपण घेतोय. ब्रेक नंतर आणखीन एक महत्वाची बातमी आपल्याला बघायची आहे. कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत विशेष.